आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अभूतपूर्व अशा घडामोडी काल घडल्या तिथली स्टोरी। मालवणच्या राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। पुतळा कोसळल्याची कारण शोधणं यासाठी बोलवलेल्या बैठकीत स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता। एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी कालच्या या बैठकीत घेतलाय। त्यामुळे पुतळा कोसळण्यामागची प्रमुख कारणं यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने कारण शोधणं हे गरजेचं असणार आहे आणि या संदर्भात काल वर्षावरती एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये स्थापत्य अभियंते तसंच काही तज्ञ, आयआयटीचे लोक आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता। त्यामुळे एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतनं घेतलाय। या संपूर्ण प्रकरणावरती केंद्राने नाराजी व्यक्त केलेली होती, कारण जी वक्तव्य समोर आलेली होती त्याच्यावरती केंद्राने आपली नाराजी व्यक्त केली होती। पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरती व्यक्त झालेली ही वक्तव्य अतिशय चुकीच्या पद्धतीची होती असंही केंद्राचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच वरिष्ठांकडनं आणि केंद्रीय पातळीवरनं याची दखल घेतली गेली होती, कारण अतिशय मोठं प्रकरण, संपूर्ण भारतभरात या प्रकरणामुळे निंदा झाली। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काल एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे, कोणते महत्त्वाचे निर्णय आता आज समोर मांडले जातील? निश्चितच सगळ्यांनाच माहित आहे की मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि थेट केंद्रानेच यामध्ये दखल घेतलेली आहे। मात्र त्यावरती आता तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री एक बैठक बोलावली होती। त्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक त्यासोबतच इतरही अधिकारी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। ते निर्देश म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हा जो पुतळा कोसळला, तो पुतळा कोसळण्यामागची नेमकी काय कारणं आहेत ती कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात आली आहे। जर आपण पाहिलं तर मग अभियंते, तज्ञ, आयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश कालच्या बैठकीमध्ये होता आणि त्यातूनच एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री यांनी घेतला आणि ही समिती जबाबदारी निश्चित करेल असा विश्वास देखील त्यांनी दर्शवला आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग महाराजांच्या या कर्तृत्वाला जर आपण पाहिलं तर मग एक समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील दिले आहेत, कारण का यामध्ये तज्ञ नौदलाचे अधिकारी यांचाही समावेश आहे। एक उत्तम देशातील उत्तम शिल्पकार उभारण्यासाठी आता प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी देखील ही समिती काम करणार असल्याची माहिती मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नव्यानं पुतळा उभारण्यासाठी सुद्धा इथे अतिशय चांगल्या पद्धतीचे तज्ञ, उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते हे देखील आणले जातील अशी ही माहिती देण्यात आली आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय नेमक्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत। घडलेली घटना दुर्दैवी आहे, शिवभक्तांच्या भावना या तीव्र आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नौदलानं हा पुतळा चांगल्या भावनेनं उभारला होता। भविष्यात दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली पाहिजे। शिवरायांचा लौकिक, ज्याला साजेसा असा पुतळा उभारला जाईल। घडलेली घटना दुर्दैवी आहे, शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत आणि आता याच भावना लक्षात घेत नव्यानं हा पुतळा चांगल्या पद्धतीनं उभारला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय।